भावड्या तुला सांगतो आपल्या राजूचा स्वयंपाकात आणि मसाल्यात कुणीच हात धरू शकत. मसाले भात आली आली वा राजू वा एकदम सँडल फुल वास सुटलाय. काय धनु दीदी वंडरफुल असतं तेच ते भागू तेच ते नुसतं वासानेच माझी जीभ खवळली. खरंच खाल्लं तर काय होईल देवा. थँक्यू एवढं टेस्टी जेवण बनवणारी बहीण तू मला दिली. थँक्यू. थांबा धनु दीदी मी तुझ्यासाठी ताट घेऊन येते. थांब शांत शांत हो. धनु दीदी पोरांसाठी आहे, हा लहान पोरांसाठी. हा हा थोडं अगं हो हे धर. सावकाश अगं धनु दीदी हळू खा. कसं झालंय राजू काय झालं वा वा एक नंबर ए राजू अगं एक नंबर करून दोन्ही टोप संपवली. चला बर बस हे उचल ती पोरं उपाशी मारायची नाहीत. नाही राजू ताई मला अगं भागू आज मी तुला आल्यावर देते ना. आपण तसं पण शाळेत घेऊन चाललोय ना. मी तुला आल्यावर देते. ठीक आहे शाणी आहे. राजू हे झालं का नाही मला पण नानींकडे जायचं स्वयंपाक करायला. नमस्कार 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 नमस्कार. या ठिकाणी उपस्थित शाळेचे सगळे शिक्षक शिक्षिका विद्यार्थ्यांचे पालक आणि माझ्या बालगोपाल दोस्तांना मनापासून अभिनंदन करतो. तसं काय आमचं मनोगत आम्ही इथं अनेकदा व्यक्त केलेलेच आहे बा. पण तुम्हाला खरं सांगतो दोस्तांनो, मला बोलण्यापेक्षा समाजाची सेवा करायला समाजासाठी झटायला म्हणजेच कामातून बोलायला जास्त आवडतं. आता लोक म्हणतात की आम्ही काय ते किंग मेकर आहोत का. तर गावातल्या लोकांनी कोणाला मतं द्यावी कोणाला निवडून द्यावं ते आम्ही ठरवू आणि तसं होतं बी. आताच निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार शशिकांतजी सरनौबत यांच्या निवडून येण्यात आमचा लय मोठा वाटा आहे. पण आम्ही काय म्हणून किंग मेकर झालो का तर नाही. तसं आम्ही तरी अजिबात समजत नाही बा. हा पण आमच्या घरात मात्र आम्ही आमच्या लेकीला आम्ही घडवलं, डॉक्टर आम्ही बनवलं. सांगायचं असं की आम्ही किंग मेकर नसलो तरी क्वीन मेकर मात्र आहोत बर का. आमच्या आयुष्याचं ध्येय हे आहे की आमचं सगळं आयुष्यच समाजाच्या कामी आलं. म्हणून आम्ही आमच्या चिरंजीवांना नेहमी सांगत असतो समाजकारण करा समाजकारण करा. आमची पोरगी डॉक्टर आहे, आमच्या सुनबाई शिक्षिका आहे. आता आमच्या सुनबाई आम्हाला म्हणल्या की आम्हाला नोकरी करण्यात अजिबात काही रस नाही. आम्ही म्हणलं हरकत नाही, आम्ही जबरदस्ती नाही करणार, नोकरी नाही करायची, राजीनामा द्या, पर समाजासाठी काहीतरी करता येईल असं काहीतरी करा. आता आमच्या जागी दुसरा कोणी असता तर म्हणला असता सुनबाईंचा पगार आहे येतोय घरात येऊ द्या. नाही, तर आम्ही त्यातलं नाही. आम्हाला शाळेतल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या मुलांना मुलींना शिकून मोठं झालेलं बघायचं, प्रत्येक घर सुखी झालेलं बघायचं. त्यासाठी आम्हाला किती बे कष्ट घ्यायला लागले तर आम्ही ते घेऊ. शेवटी तुम्ही आहे तर आम्ही आहे. आणि म्हणून पोरांनो आम्ही आशा करतो का तुम्ही शिकून मोठं होऊन आमच्यासारखंच निस्वार्थीपणा समाजासाठी झटाल काम करा. एवढं बोलून आम्ही आमचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा 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 वा. भाषण द्यायला बी चांगलं जमतं की तुला. तुझ्यात बी आमचंच रक्त आहे म्हणा. नशीब माझं की फक्त रक्तच आहे, गुण नाही उतरले. म्हणूनच तुझं आमच्या समोर टिकावं लागणार नाही. तुझ्या नवऱ्यावर राज्य करायचं तर हेच गुण कामी येतात. माझ्या नवऱ्यापासून लांब राहा.
कारण आता पाठीशी मी आहे त्याच्या. त्याच्यावर येणारं प्रत्येक संकट मी झेली. त्याच्या वाटेत येणारा प्रत्येक काटा मी बाजूला करणार. त्याच्या आयुष्यातला अंधार आता कायमचा मी दूर करणार. तुमचा खरा चेहरा मी त्याच्या समोर उघड करणार. तू लाख प्रयत्न कर, तुझा नवरा माझा भक्तच राहणार. आणि त्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन मी त्याला कसा भेकेल लावतो ते बघस तू आता. आता कोण कोणाला भिकेला लावणारे हा येणारा काळच सांग. तुमच्या साम्राज्याला सुरुंग लावायची सुरुवात झालीये डॅडी. आणि खूप लवकरच सूर्या तुमच्या या अहंकाराने भरलेल्या साम्राज्याला उद्ध्वस्त करून टाक. पुरे आत्ता कुठं संसाराला सुरुवात झाली तुझ्या. मंगळसूत्राची काळजी घे. आमच्या चक्रव्यूहात अडकलीस ना, सगळं गमवायला लागेल. नवऱ्या सकट सगळं. ती वेळ येणार नाही डॅडी, कारण माझा नवरा आग या. त्या आगीशी खेळायचा प्रयत्न करू नका. राख व्हायला वेळ लागणार नाही. कळलं लवकरच कोण कोणाची राख करते ते. आम्हाला बी आता लढायला मजा येणार आहे. आणि आम्ही जेव्हा लढाईच्या मैदानात उतरतो, साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करतो. घरचा बाहेरचा बघत नाही. जो वाटेत आला